दोन्ही खेळाडू चांगले आहेत, दोन्ही ओमकार एकत्रित आले आहेत. पहिलाच बॉल अगदी अफलातून बॉल पाहिला गेला. गोलंदाज सुदर्शनने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा केला गेला. अगदी पहिल्या बॉलला कुठेतरी उसळी दिली आणि सुदर्शनचा पहिला बॉल ओमकारला मात्र खूप काही प्रश्न विचारून गेला. हाय प्रोफाईल त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम अमय अंजल्स अशी मॅच चालू आहे. बॉलिंगसाठी सुदर्शन, पुन्हा एकदा स्ट्राईक एंड ओमकार. हा बॉल देखील लेग स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आहे दिवा प्रीमियर लीग. आज सालाबादप्रमाणे 5वं पर्व क्रीडा स्पर्धेचं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहतो भव्य दिव्य असं आयोजन. टिनू बेडेकर आणि सर्व त्यांची टीम ॲडव्हान्स अकॅडमीने देखील आपल्याला सहकार्य केलं गेलं. त्यांचे कॅप आपल्याला प्रोव्हाइड केले गेले. बॉलवर टॅप केला गेलाय, खोदून काढलाय अक्षरशः समोर. रन मिळतील 4. ओमकार चव्हाणला देखील अगदी पाहतोय खूप दिवसांनी अगदी इनॅक्शन मध्ये आहेत. खूप चांगले खेळाडू आहेत आणि आज एक महत्त्वाची क्रीडा स्पर्धा खेळतात, त्यामुळे इकडे देखील आपल्याला परफॉर्मन्स करावा लागेल. भव्य दिव्य असं आयोजन आज दिवा प्रीमियर लीगचं. वन डे फिनिश. कोण चॅम्पियन होईल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी सायकल पण आहे. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलसाठी संपर्क झाला नाहीये. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. जसं असं संध्याकाळ होईल तसा एक वेगळा माहोल असेल. रात्रीचं क्रिकेट वेगळं आहे, सकाळचं क्रिकेट वेगळं आहे. सुपर स्पोर्ट्सला आपण लाईव्ह पण पाहतोय. supersports.in. अंडरआर्म क्रिकेट दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, बदलापूर तिकडे देखील खूप चांगलं खेळलं जातं. मुंबई, साऊथ मुंबईत देखील एक वेगळं क्रिकेट आहे. म्हणजे गिरगाव, बँड्रा, दादर, माहीम, त्यानंतर तुम्ही उपनगरात आलात म्हणजे कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, घाटकोपर तिकडे देखील एक चांगलं क्रिकेट आहे. अंधेरी, दहिसर, जोगेश्वरी, वसई, विरार तिकडे देखील लकवा पद्धतीचं क्रिकेट आहे. चक्री पद्धतीची बॉलिंग आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला व्यावसायिक क्रिकेट जर खेळायचं तर प्रत्येक विभागात जाऊन वेगवेगळे क्रिकेट खेळावं लागतं. आणि आज दिवा परिसरात देखील एक चांगली आयोजन. या बॉलवर देखील ओमकार चव्हाणच्या बॅटमधून वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मैदान सोडावं लागेल. जेलबाद चेरूमध्ये ओमकार चव्हाणला मैदान सोडावं लागेल. गणेशने एक चांगली कॅच पकडली. 5 ओव्हरची मॅच आहे. ओमकार पाटणेला मात्र एक इनिंग चांगली खेळावी लागेल. नवीन बॅटर रोहिल. यशस्वी जयस्वालचा देखील आज अफलातून बॅटिंग पाहिली गेली. सरफराज खानने पुन्हा एकदा हाफ सेंचुरी लगावली. भारतीय संघ देखील तिकडे चांगली कामगिरी करतोय. सर्वांचे लक्ष त्यावर देखील आहे. या बॉलवर देखील बॅट्समनला थांबवलं आहे. गुड बॉल, व्हाईट बॉल. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 7 रन झाले धावफलकावरती. खूप चांगलं आयोजन, खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. प्लेअर ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे. कोण चॅम्पियन होईल यावर देखील सर्वांच्या नजर असणार आहेत की दिवा प्रीमियर लीग 5वं पर्व कोण जिंकणार आहे. बॉलिंगसाठी सुदर्शन. या बॉलवर देखील टॅप केला गेला. समोर चांगला बॉल अडवलाय. डॉट बॉल. एखादा बॅट्समन गॉगल घालून बॅटिंग करू शकतो. फिल्डरला पण बॉलर भाऊ आज गॉगल घालून बॉलिंग करतोय. तापमान पण वाढलंय थोडं मुंबईत, त्यामुळे पाणी पिया, ज्यूस पिया, ग्लुकोन डी पिया. त्यामुळे स्वतःचा काळजी पण घ्या. क्रिकेट खेळायचं आयुष्यभर. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र नॉन स्ट्राईक एंडला चान्स घेतलाय. संकेत बघत आहेत. पहिली ओव्हर संपली आणि स्कोर पाहिलं तर 9 रन झालेत. पहिल्याच दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि वन डे फिनिश आहे. 8 संघांमधून कोण चॅम्पियन होईल. खूप चांगलं क्रीडांगण आहे. खूप चांगली खेळपट्टी बनवली आहे. विकेटवरती काम जे बनवलं आहे खूप चांगलं जीव लावून केलं आहे. दोन्ही एंडने म्हणजे एक एंडने एक मॅच, एक एंडने एक मॅच. महेश शिंदे येतात बॉलिंगसाठी दुसरी ओव्हर घेऊन.
किरण शिंदे यांचे भाऊ खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. एक वेगळी हेअरस्टाईल आज मला असं वाटतं दिवा प्रीमियर लीगसाठी हेअरस्टाईल बनवली आहे भाऊनी. महेश शिंदेच्या हातामध्ये बॉल दिलाय. रोहितला बॅटिंग करावी लागेल. ओमकार पाटीलला देखील मात्र सेट करावं लागेल, कारण की ज्या ग्राउंडमध्ये 70 चेस होतोय तिकडे भाऊ किती माराल तेवढं कमी आहे. हाय प्रोफाईल नावातच हाय प्रोफाईल पाहिजे तुमचं. भाऊ प्रोफाईल तुमचं मॅटर करतं. तुमचं प्रोफाईल काय आहे? टीमचं पण नाव हाय प्रोफाईल आहे. हाय प्रोफाईल सलून आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महेश 6 बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल. एक रन खूप महत्वाचा आहे या ग्राउंडवर. ज्या ग्राउंडवर 70-52 चेस झालाय. चेस होता होता 1 बॉल 1 वर मॅचेस रंगताना पाहिल्या गेल्या, त्यामुळे त्या ग्राउंडवर काही रिझल्ट लागेल. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय रोहिलचा. ओमकार पाटणेत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. आज खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. क्षमता आहे आणि डोंबिवलीचे स्थानिक क्रिकेट खेळता खेळता व्यावसायिक गटात देखील ओमकार पाटीलने एक वेगळी छाप सोडली आहे. दिवा डोंबिवली स्टार्स या संघातून खेळत असताना श्री 11 दिवा या नावातून आला आणि आधी खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. या बॉलवर देखील पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका बॅटवर आला नाही. प्रॉपर बॉल फिरला तिकडे भवऱ्याप्रमाणे आणि रन सिंगल मिळेल. 12. दुसरी ओव्हर चालू आहे. महेश हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आणलाय. गुड बॉल. महेशने एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. बॅट्समनला थांबवलंय. रोहिलला रोखून ठेवलं गेलंय. गुड बॉल. इकडे देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रोखून ठेवलं गेलं. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. रोहिलला मात्र इथे थांबून ठेवलं गेलंय. गुड बॉलिंग महेश. इकडे आपण पाहिलं रोहिलने कुठेतरी घाई केली आणि मैदान सोडावं लागेल. डॉट आल्यानंतर कुठेतरी दडपण पाहिलं गेलं आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर जातोय. स्कोर कार्ड पाहिलं तर 12. हा बॉल देखील पाहिला तर नो बॉल. महेशला मात्र एक्स्ट्रा रन्सवर देखील कंट्रोल करणं गरजेचं आहे. तिसरी मॅच आहे आणि कोण जिंकेल ही मॅच? पहिली मॅच आपण पाहिलं तर प्रणव पॅन्थर संघाने जिंकली. दुसरी मॅच जर पाहिलं तर अजिंक्य 11ने देखील एक भला मोठा टार्गेट चेस केला. नावातच अजिंक्य आहे आणि इकडे देखील बॅट चेज घेतली गेली. रन मिळतील तिकडे 4. संकेत भगत यांची एक वेगळी स्टाईल चौकार देण्याची. दोन ओव्हर संपले. 17 रन झाले धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा.
बॉलिंगसाठी निखिल येत आहेत. एक वेगळी ऍक्शन आहे. ओमकार आणि निखिल ही बॅटल देखील पाहण्यासारखी असणार आहे. दोघं मित्र पण आहेत चांगले, बट मित्र मैदानाच्या बाहेर. स्थानिक क्रिकेट दोघं एकत्र चांगले खेळले आहेत. या बॉलवर संधी निर्माण झाली आणि निखिलने मित्राला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलंय. त्यानंतर सेलिब्रेशन. ओमकार पाटणेची विकेट जातीये. गुड बॉल निखिल. भाऊ मित्र इथं घरी येऊन भाकरी मटण खाऊन जा, पण मैदानाच मित्र नाहीये. संकेत भगत पण हसतात की एक चांगली विकेट मिळवली गेली. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जातीये आणि ओमकार पाटणेला मात्र इथे मैदान सोडावं लागतंय. कहाणी में ट्विस्ट. बॅटिंगसाठी विकी येतात. चांगले क्रिकेट प्रेमी पण आहेत. व्यावसायिक गटात देखील अगदी क्रिकेट बघायला नेहमी येत असतात. क्रिकेटवरती प्रेम आहे आणि दिवा डोंबिवली क्रिकेटवरती प्रेम आहे. दिवा डोंबिवलीची जिकडे मॅच असेल तेव्हा हा खेळाडू नक्कीच पाहिलाय. या बॉलला एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा तिथे मिस झाला. नो बॉल आहे. बॉलिंगसाठी पुन्हा निखिल. या बॉलवर देखील बॉल अतिशय खोलवर टप्प्याचा बॉल आणि लेग बाय मध्ये मात्र तिकडे 4 रन मिळतात. 23 रन झालेत. स्कोरचा ग्राफ कुठेतरी शांत होता, बट या लेग बायच्या मात्र रन कुठेतरी पुन्हा एकदा वरती जातील. धूप आ रहा है भाई, क्या ऐसा सेटअप दिया गया है कवर करना है, इन्हें पर्दा मार के दो हम लोग को. वो तो मैं लेके लेने वाला हूं, स्क्रीन में देखेंगे क्या करेंगे, ऑप्शन ही नहीं. 23 रन झाले. दाफलकावरती 3 विकेट माघारी परतले गेले आहेत. आणि बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निखिलचा देखील चांगला स्पेल राहिला गेला. एक वेगळी ऍक्शन आहे. रन आले बट विकेट पण मिळवली. या बॉलवर देखील टॅप केला गेला. आपण पाहिलं तर रन तिकडे सिंगल मिळतीये. विकीने जर 3 बॉल 3 बाउंड्रीज दाखवल्या तर अंकिश पाटणे यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत विकी भाऊसाठी. 24 स्कोरचा ग्राफ कुठेतरी हाय प्रोफाईल टीम मात्र मॅच बनवावी लागेल. या बॉल देखील एक चांगला फटका खेळले गेले आहेत. बॅटर विकीने भाऊ इकडे मारले 4 रनसाठी. चिकी कडक विकी. चांगला फटका खेळले गेले विकी. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. फिल्डर मात्र पॉईंटचा आतमध्ये होता, त्याला मात्र गॅपमध्ये बॉल ढकलला आणि रन पाहिजे 28. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुण्याचा निखिल. या बॉलवर देखील लेग स्टिकला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील थोडा बॉल बाउन्स झाला आणि रन मिळतील तिकडे 4. (32) रन झाले धावफलकावरती. तिसरी बाउंड्री आली तर अंकेश पाटणे यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत विकीसाठी. तिसरी बाउंड्री येईल का? या बॉलवर देखील पॅडल स्वीप घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकीने चांगली बॅटिंग केली आहे. 33. 3 ओव्हर संपल्या. 33 रन. म्हणजे टीम मॅच मध्ये आहे. हाय प्रोफाईल संघ देखील मॅच मध्ये राहिला आहे, कारण की स्कोर चाललाय. 33 वरती 3 विकेट.
टिनू बेडेकर, आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट करायचं. टिनू बेडेकर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महेश शिंदेच्या हातामध्ये बॉल दिला. पुन्हा एकदा 12 बॉलमध्ये 20 रन जरी केले तरी 50-55चं टार्गेट येऊ शकतो. बट विकीला त्याची बॅटिंग करावी लागेल. विकीने एक चांगली टीमची जबाबदारी घेतली आहे. चांगले खेळाडू आहेत आणि क्षमता आहे. 33 वरती 3 या बॉलवर देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळला गेला. आपण पाहतो तिकडे इकडे देखील आपण पाहतो विकीने पुन्हा एकदा अफलातून बॅटिंग. विकीसाठी एकदा टाळ्या वाजवतो. खूप चांगली बॅटिंग. पूर्ण मॅच रंगवली आहे. थर्टी 39 रनचा ग्राफ कुठेतरी वरती गेलाय आणि चांगली बॅटिंग केली. विकीने मात्र इकडे मनं जिंकली सर्वांची. टीमला गरज असताना मात्र खेळपट्टीवर उभा राहिला आणि अशी बॅटिंग केली आहे नक्की. 7 बॉलमध्ये 14 रनची एक दुवादार बॅटिंग. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेलाय आणि वाईट +4. ऊपर वाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. बॉल थांबणार नाहीये तिकडे. तब्बल 5 रनने पुढे जाईल. 44 आमच्या सोबत स्कोरिंग करतायत रुपेश. रुपेश बोथ 44 रन केल्यात आणि विकीची बॅट तळपली या मॅच मध्ये. खूप चांगली कामगिरी विकीने केली. त्यामुळे टीम हाय प्रोफाईल मॅच मध्ये आली आहे पुन्हा एकदा. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. रन सिंगलने पुढे जाईल. रन जाईल 45 या धावसंख्येवरती. या बॉल देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल पुन्हा एकदा 4 रनसाठी आणि आता दोन्ही बॅटर मात्र तळपले. दोघांनी देखील एक चांगली इनिंग बिल्डअप केली. पॉइंटला मात्र हलक्या हाताने ढकलला तिकडे. 49 रन झाले धावफलकावरती हाय प्रोफाईल. रितेश एक चांगली बॅटिंग करतात. या बॉलवर देखील चोर टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. कीपर सुदर्शनने तिकडे एफर्ट दाखवले. नॉट आउट आहे. $49 चौथी ओव्हर चालू. 49 रन झाले धावफलकावरती. रितेशने देखील चांगली साथ दिली विकीला आणि मॅच मात्र बनवली आहे. हा बॉल देखील पॉइंटला टॅप केला गेला. क्षेत्ररक्षक येथील तिकडे 50 रन कंप्लीट केले आहेत. हाय प्रोफाईल टीम. चांगली बॅटिंग केली विकी आणि रितेश. वेल प्लेड. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे आणि तब्बल 50 रन झालेत. अमय एंजल संघाला मात्र कुठेतरी या जोडीला थांबवणं गरजेचं आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. त्यांनी स्कोर पाहिलं तर तब्बल 50 रन झालेत आतापर्यंत. पाहूयात कोण मॅच जिंकतोय. सर्वांच्या नजर या क्रीडा स्पर्धेवर आहेत. आज आपले सर्व स्थानिक खेळाडू देखील मॅच बघतात. कोणी घरातून बघतात, कोणी युट्यूबवर बघतात, कोणी ग्राउंडवर आलंय, कोणी घरी युट्यूबवर टीव्ही लावून बघतात. पण भाऊ आपल्याला दिवा प्रीमियर लीग बघायची आहे. आपली टुर्नामेंट आहे.
बॉलिंगसाठी गणेश आहेत. शेवटचे 6 बॉलमध्ये एक 12-13 रन जरी आले तरी 60-65चा टार्गेट येऊ शकतं, पण बॅटरला तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना जेवण देखील इथे आपण प्रोव्हाइड केलं आहे, त्यामुळे मस्त बिर्याणी खाऊन सर्व एन्जॉय करतील क्रिकेट. व्हाईट बॉल 51. सकाळी नाश्ता पण सर्वांना होता सुजाता हॉटेलकडून. गणेशने जर एका ओव्हरला 3 विकेट घेतले तर मुकेश सरांकडून मात्र 1000 रुपये असणार आहेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 52 स्ट्राईक एंडला विकी आहेत. विकी अगदी बायसेप मारून आलाय, भाऊने बॉडी पण बनवली आहे. एका दुसरी बाउंड्री या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे जर हाय प्रोफाईल टीमला एक हाय टार्गेट ठेवायचं आहे. चांगली पिचिंग पाहिली गेली आणि विकीला मात्र इथे फसवलं बॉलर गणेशने. गुड बॉल. इकडे देखील स्टेप आउट झाली, समोर खेळण्याचा प्रयत्न केला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तिकडे कॉल दिलाय, 2 रन मिळतील तिकडे आणि स्ट्राईक मात्र विकीकडे राहील, जेणेकरून ही मॅच कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. 54 रन झाले धावफलकावरती. 54. बॉलिंगसाठी आपण पाहता पुन्हा गणेश, स्ट्राईक एंडला विकी. विकीची उडवले दांडी इकडे आणि गणेशला यश मिळते, पण विकीने एक चांगली इनिंग खेळली आहे. वेल प्लेड विकी. विकीसाठी टाळ्या वाजवतात कारण की एक चांगली टीम आपल्यासाठी खेळून गेलाय. अभिनंदन. शुभम भाई, बॅटिंगसाठी शुभम येतात, नवीन बॅटर. या बॉलवर देखील स्टेप आउट तिकडे झाले. रनने मात्र पुढे जात सिंगल. 55. 55 रन झालेत. शेवटचा बॉल आहे, बाउंड्री आली तर 60 टार्गेट येईल आणि या बॉलवर दांडी उडवली आहे. रन्स आहे 56. अब तक 56 रन करायचे आहेत मॅच जिंकण्याकरिता अमय एंजल्सच्या संघाला. 30 बॉलमध्ये 56 रन करायचे आहेत. तीस बॉलमध्ये 56 रन करायच्या टीम अमय एंजल्स. बॉलिंग चांगली करावी लागेल आता मात्र टीम हाय प्रोफाईल संघाला. बॅटिंग चांगली केली, विकीने एक चांगली कामगिरी केली, त्यामुळे टीम कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक केला मॅचमध्ये. आज आपलं मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय, सर्व आमचे मान्यवर मॅचचा आनंद घेतात, सर्व खेळाडू आहेत की दिवा प्रीमियर लीग आपल्याला सक्सेस करायची आहे. टिनू बेडेकर त्यांच्या संपूर्ण त्यांच्या टीमची मेहनत आहे आमची. चला नेक्स्ट मॅचसाठी देखील टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. तन्मय पॅकर्स आणि आदित्य 11. तन्मय पॅकर्स आणि आदित्य 11 आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. नया बॉल ना. एक मिनट बाबा, हाँ लैपटॉप की सवय है ना. अरे जिनको ज़्यादा दिखाएगा ना लैपटॉप की सवय है ना. ऑप्शन आला डिलीट करता वो बांटने का लोग पता नहीं किसका डील का है. अरे बॅट्समॅनला महेश आणि हरी.
नेक्स्ट मॅचचा टॉस केला होता आमचे फरहान आणि संपूर्ण टीम देखील एक चांगला ऑर्गनाईज केलंय. आदित्य इलेव्हन आणि त्यानंतर तन्मय पॅकर, टिनू बेडेकर स्वतः आहेत इन ऍक्शन मध्ये. चटके लागतात ना, चटके पाय ठेवला मनपात बसणार दुसऱ्या डावाला सुरुवात होते मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर 56 रन करायच्या स्ट्राईक एंडला बॅटर आहेत महेश शिंदे, चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर हरीश. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे पहिली ओव्हर घेऊन पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर पॉइंटला अगदी हलक्यात आणि प्रेमाने ढकललं. तिकडे विकी आले, अगदी बास्केटबॉल स्टाईलने बॉल अडवला. स्कोररची तिकट्याची वाट लागते, याला रिप्लेसमेंटच नाही. 56 रन पाहिले तर 56 रन करायच्या स्ट्राईक एंडला बॅटर आहेत हरीश, लेफ्टी आहेत. थोडे क्रॉस उभे राहिलेत, एक वेगळा स्टान्स आहे. पाहत कशा प्रकारे मात्र कामगिरी करतील. बॉलवर दांडी उडवली गेली, गुड बॉल. ओमकार पाटणेचा हा बॉल अगदी स्टंप तिकडे वाकवलाय. गुड बॉल, बॉल ऑफ द मॅच. परफेक्ट बॉल पाहिला गेला. बॅटर हरीशला अगदी जागेवरच थांबवलं. एक विकेट गेली आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ओमकारने पहिली ओव्हर आतापर्यंत जीव लावून टाकली आहे. त्याला माहिती आहे जर आपण सेफ आलो तर मात्र सर्व बॉलरला कॉन्फिडन्स वाढेल. 2 वरती 1 विकेट गेली आहे. 56 रन करायच्या, अजून 54 रनची गरज आहे. 3 बॉल 2. नॉन स्ट्राईक एंडला सर्व्हिस आलीत नवीन बॅटर. स्ट्राईक एंडला महेश. इकडे देखील हलक्यात आणि ढकलला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. रन सिंगलने पुढे जात आहे. ह्या ओव्हरमध्ये एकाच दुसरी बाउंड्री येणं गरजेचं आहे. जर मॅच जिंकायची अमय एंजल्सला तर मात्र ते पॉवर प्लेला एकाच दुसरी बाउंड्री करावी लागेल कन्वर्ट. सर्वेशला मात्र या ओव्हरमध्ये चान्स घ्यावा लागेल. हिम्मत की किंमत आहे. या बॉलवर टॅप केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. शुभम मेडेकर तिकडे स्वतः होते. हाय प्रोफाईलची अगदी सलून त्यांचे संघ देखील आज पाहतोय. या बॉलवर अगदी परफेक्ट बॉल पाहिला गेला. लेग स्टिकला पिचिंग होता, पुरेपूर फायदा उचलला गेला बॅटर महेशने. तलवार फिरवली. गुड स्ट्रोक.
चांगली ओव्हर आली. पहिली ओव्हर ओमकार पाटीलने टीममध्ये मात्र कुठेतरी जीव लावला आणि मॅचमध्ये घेऊन आलाय. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. गुड बॉल. बॅटरला मात्र मैदान सोडवायला लागेल. पहिलाच बॉल एक चांगला पाहिला गेला. गोलंदाज रोहिलने खूप चांगला बॉल टाकला आणि बॅटरला मात्र थांबवलं. न्यू बॅटर सुदर्शन येत आहेत. सुदर्शन सर भाऊ सर ही पदवी रवींद्र जडेजाला जेव्हा त्यांनी डोमेस्टिक क्रिकेटला लगातार 3 सेंचुरी लगावल्या तेव्हाच सर हे नाव भेटलं. त्यामुळे सुदर्शन सर यांना देखील ही पदवी मिळाली आहे. गर्मीमध्ये थंड थंड झालं. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. हा बॉल देखील आपण लेग स्टिकच्या बाहेर बॉल थोडा मिसफील्ड होतीये. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीत. रोहिलला चांगला स्पीड टाकावं लागेल. या मॅचमध्ये जिंकायचं तर मात्र कुठेतरी परफॉर्मन्स करावा लागेल. चांगली बॉलिंग करावी लागेल. मॅच आतापर्यंत मात्र दोन्ही टीमकडे आहे. जर चांगली कामगिरी केली तर अमय एंजल संघ देखील मॅच जिंकू शकतं. इकडे देखील आपण लेग स्टिकला पिचिंग केली गेली. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि 1 रन मात्र चोरटी रन तिकडे मिळतीये. लेग बाईच्या रूपामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. अजूनही 46 रन करायचे आहेत. मोठं टार्गेट आहे. पॉवर प्लेला ओव्हरमध्ये रन कुठेतरी कमी आले त्यामुळे टीम अमय एंजल्स कुठेतरी शांत राहिली आहे. पण सुदर्शन आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर महेशकडे क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. अनुभव आहे. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. चांगली फिल्डिंग. 11 धावा होते धावफलकावरती. बिग फाईट काटेकी टक्कर. दिवा प्रीमियर लीगचा भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील पॅरास्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट तिकडे होते. तेव्हा त्या बॉलर रोहिलने अगदी महेंद्रसिंग धोनी स्टाईलने विकेट घेण्याचा प्रयत्न केला तिकडे. रोहिल या बॉलवर कव्हरला एक चांगला ड्राईव्ह केला पण तेवढीच चांगली फिल्डिंग. शुभम बेडेकर तिकडे होते आणि थोडे हसतायत. बॉल थोडा क्रॉस गेला तिकडे. स्कोर कार्ड जाईल तर सिंगलने. चौदा रन होते धावफलकावरती. मॅच कुठेतरी शांत चालू आहे. या बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन पुन्हा एकदा सिंगलने पुढे जात आहे. ग्राफ मात्र कुठेतरी वर पुढे न्यावा लागेल आणि मॅचला एक कलाटणी द्यावी लागेल. जर मॅच जिंकायची टीम अमय एंजल्स संघाला तर मात्र 18 बॉलमध्ये 41 रन करायचे आहेत. मोठं टार्गेट आहे. 18-41 होईल का? होऊ शकतं कारण की ज्या ग्राउंडवर 70-69 पण फाईट झालं आहे त्यामुळे 18-41 या ग्राउंडवर देखील होऊ शकतात. ओमकार पाटणेकडे पुन्हा एकदा बॉल दिला. 18 बॉल 41ला. एक 14च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार पाटणे. स्ट्राईक एंडला महेश. ओमकारच्या हातामध्ये बॉल दिला. ही ओव्हर सेफ आली तर टीम हाय प्रोफाईल संघ देखील मॅचमध्ये पकड निर्माण करेल. या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल अजून सुटतोय तिकडे मागे गेला. 1 रन मिळेल. 17 बॉलमध्ये 40 करायचा आहे. 4 ते 5 बाउंड्री माराव्या लागतील. कोण जिंकेल? प्रेक्षकांची देखील गर्दी आहे. अगदी कोणी घरातून आलंय, कोणी ऑफिसवरून आलंय, कोणी लाईव्ह पण बघतायत. त्यांचं पण स्वागत आहे.
आणि इट इज आउट. बॅटरला मात्र मैदान सोडावं गेले सुदर्शन यांना. 16 वरती 2 विकेट गेले आहेत. तिसरी देखील विकेट जाते सुदर्शन. हाय प्रोफाईल टीमने मात्र एक चांगलं कमबॅक केलं. नवीन बॅटर निखिल येत आहेत. बॉलिंगसाठी ओमकार स्ट्राईक केला. निखिलने ओमकारची विकेट घेतली होती. आता ओमकार निखिलची विकेट घेईल का? या बॉलवर अगदी ब्लॉक होल बॉल पाहिला गेला. अगदी जागेवरच थांबवलं. क्या बात आहे. म्हणजे ओमकारकडे व्हेरिएशन चांगलं आहे. लाईन लेंथ चांगली आहे. टप्पा मागे पुढे ठेवतात. एका दुसरा बॉल ब्लॉक आहे. दोन्ही दिशेला बॉल कट करता क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. मॅच देखील तशी रंगेल का? 17 रन झालेत. या बॉलवर देखील आपण चांगली किपिंग पाहायला मिळते. मागे रोहिल आहेत. चांगली किपिंग पाहिली गेली आहे. येईल आपण पाहतो डॉट बॉल. मग एंजल्स संघ कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला जातीये. ओमकार पाटणेचा एक चांगला स्पेल आहे. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रनने धावफलक पुढे जाईल. 18 धावा होते धावफलकावरती. या बॉलवर देखील ड्राईव्ह केले गेले निखिलने तिकडे. ओमकार पाटणेच्या 2 ओव्हरचा एक स्पेल चांगला राहिला. त्यामुळे मॅचमध्ये स्वतःनी चांगलं कमबॅक केलं गेलं. तर मात्र समीकरण आले 12 बॉलमध्ये. बारा बॉलमध्ये 37 रन करायचे आहेत. मोठं टार्गेट आहे. बॉलिंगसाठी करण. प्रत्येक ओव्हरमध्ये एक 16च्या सरासरीने कामगिरी करावी लागेल. करण बॉलिंगसाठी 12 बॉल 37 म्हणजे एक 17-18च्या सरासरीने कामगिरी करावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले निखिलने. रन मात्र तिकडे डायरेक्ट हिट लागलाय. 1 रन मिळेल. 11 बॉलमध्ये 36 रन करायचे आहेत. 18च्या सरासरीने कामगिरी करावी लागेल. या ओव्हरमध्ये 3-4 बाउंड्री माराव्या लागतील. आणि इकडे देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट जातीये. मैदान सोडावं लागलं बॅटरला. कुठेतरी संकटामध्ये राहिली टीम एंजल्स. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा दिवा प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे 5वं पर्व. या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन टुर्नामेंट करायची आपल्याला आणि चांगलं आयोजन पाहिलं गेलं.
या बॉल देखील फ्लिक केला गेलाय आणि 4 रन मिळतील. बॅटर बालाने आल्या आल्या मात्र इकडे फटका खेळले गेलेत. या बॉलवर देखील मात्र इथे मैदान सोडावं लागेल बॅटर बालाला. न्यू बॅटर आपण प्रशांत देत आहेत. विशाल का भाऊ प्रशांत इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वेळ निघून गेली आहे. अमय एंजल संघ कुठेतरी या मॅच मध्ये शांत राहिली आहे. पहिला राऊंड का रिप्लेचा कट केला तू तीन नाही किंवा 5 विकेट तब्बल माघारी परतल्या गेली आहेत. बॉलर करण या बॉल देखील समोर अगदी करणला बॉल आदळला तिकडे बट 1 रन मिळेल. मी हे टाकायचं बघ तिसऱ्या मॅच आहे 26 चांगली ओव्हर टाकली करणने आणि 6 बॉलमध्ये आता मात्र जवळपास 30 रनची गरज आहे. 6 बॉल 30 म्हणजे मोठा गॅप आहे आणि मोठा फरक आहे. मुश्किल आहे. जर बॉलरने चांगली पिचिंग केली तर मॅच वन साइड टीम हाय प्रोफाईल संघ ही मॅच जिंकू शकते. इकडे पुन्हा एकदा वाईट येतोय. 6 बॉलमध्ये 29 रन करायचे आहेत. मोठं टार्गेट आहे. मोठं टार्गेट होतं त्यामुळे ओमकार पाटणेचा चांगला स्पेल. सर्व बॉलरने चांगला स्पेल टाकला त्यामुळे टीम हाय प्रोफाईल मात्र मॅचमध्ये राहिली आहे. (27) इकडे पुन्हा एकदा वाईट येतोय. मॅच रंगेल का ही? सर्वांच्या नजर या मॅचवर आहेत. पाहूयात कशा प्रकारे ही मॅच रंगतीये. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला एक चांगला फटका आणि रन मिळतील तिकडे 4. 33 रन झालेत. पाच बॉल मध्ये 23 रन करायचे आहेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ही मॅच निखिल मात्र टीमला जिंकून दिली का? 5 बॉल 22 आहे.
इकडे देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 5 बॉल मध्ये 21 रन करायचे आहेत. एक 9 ला बाउंड्री वगैरे आली तर मजा येईल. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. आणि अवघ्या आपण पाहिलं तर मात्र 4 बॉल मध्ये 20 रन करायचे आहेत. सुदर्शन नाम क्या इसका? इकडे देखील आपण पाहिलं तर विकेट के बाद डॉट फिर से विकेट. शेवटचा बॉल आहे. आणि ही मॅच आपण पाहिलं तर हाय प्रोफाईल टीम. अभिनंदन. एक चांगली कामगिरी करत असताना मात्र या मॅचवर नाव कोरलं गेलं. वेल प्लेड. चांगला खेळ दाखवला गेला हाय प्रोफाईलने. पहिल्या डावामध्ये देखील चांगली बॅटिंग केली. चांगली दुसऱ्या डावामध्ये बॉलिंग पाहिली गेली. विकीची एक चांगली बॅटिंग. त्याला रितेशने देखील एक चांगली साथ दिली. ओमकार पाटणेची दुसऱ्या डावामध्ये एक चांगली बॉलिंग पाहिली गेली. मॅच चांगली आहे. आणि आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार विकीला मात्र दिला जाईल पुरस्कार. एक चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि मॅच सुरुवात केली. आणि हाय प्रोफाईल सलून यांच्याकडून मात्र 500 रुपये असणार आहे. हाय